नमस्कार गाडगे सर. नमस्कार. मला माहिती आहे खूपच उशीर झालाय, पण आजच हे काम करणं खूप जास्त गरजेचं होतं. मॅडम काहीच हरकत नाही. मला या योजनेसाठी ना स्पेशली कम्प्युटर सॉफ्टवेअर हँडल करणारे, या रिसर्चचा परिपूर्ण अनुभव असलेले, फील्डवर जाऊन लोकांशी संवाद साधणारे, तिथली माहिती घेणारे असे काही कर्मचारी हवेत. ठीक आहे मॅडम. गाडगे सर, तुम्हालाही माहिती आहे की मुलींवरच्या अत्याचाराच्या केसेसमध्ये सतत वाढ होत चालली आणि आपल्या योजनेद्वारे मला या सगळ्या गोष्टींवर आळा बसवायचा. मॅडम विश्वास ठेवा, आम्ही आमची कामं चोख करू. गाडगे सर, या सगळ्याकडे काम म्हणून नाही तर एक संवेदनशील विषय म्हणून बघावं अशी माझी इच्छा आहे. या योजनेनं इतकं वेगाने काम केलं पाहिजे की पुरुषांच्या मनात अत्याचाराचा विचारच नको यायला. मॅडम आपली टीम सगळी माहिती मिळवून पोचवायचं काम करेल, पण एखाद्या ठिकाणी हिंसाचार घडत असेल तर त्या हिंसाचाराचं रूप जबरदस्तीमध्ये बदलू नये यासाठी देखील आम्ही काम करू. येस, हेच तर हवंय मला. आणि फील्डवर जर काही आक्षेप घेण्यासारखं असेल तर मला लगेच कळवा. आपल्याला या योजनेवर गंभीररित्या काम करावं लागणार आहे, खूप विचार करावा लागेल. सरांच्या खूप अपेक्षा आहेत आपल्याकडनं. गायतोंडे, या 9ची केबिन दाखवा, उद्यापासूनच कामाला सुरुवात करूया. येस मॅडम. या. येस. अमोल, आजपासून आपल्याला ह्या गोळ्या सुरू करायच्या तर पी पाणी. आणि त्याच्याबरोबर आपल्याला पत्ते पण पाळावे लागणार आहेत बाळा आता. काय? पण मोठी मा. अमोल बाळा, जास्त काही करायचं नाही. तुला काय करायचंय, 8 तास व्यवस्थित झोप घ्यायची आणि बाहेरचं खाणं पूर्ण बंद. पण मोठी मम्मी तर बाहेरचं खातच नाही. शान माझं बाळ आहे, माहितीये मला. पण इथून पुढं डोक्याला जास्त ताण पडेल असं काहीही करायचं नाही आणि बाहेर जास्त खेळायचं नाही. म्हणजे मोबाईल जास्त बघायचा नाही, टीव्ही जास्त बघायचा नाही. आणि अमोल, सगळ्यात महत्त्वाचं, घरात कुणाचंही छोटं मोठं जरी भांडण झालं ना तरी त्याच्याकडे तू जास्त लक्ष द्यायचं नाहीस बाळा. मला घरामध्ये भांडण झाल्यावर आवडत नाही, मला खूप वाईट वाटतो. मी आहे ना, मी बघते सगळं, तू नको काळजी करू. ठीक आहे मोठी मा. चला जाऊयात आता. हो. शाबास. विनू बाबा आवरलं का? काय एकदम तयार आहे बघा. बर कपडे कसे आहेत माझी? मला काय विचारते म्हाताऱ्या माणसाला, मोनाला विचार ना. हो विनू बाबा, काय तुम्ही पण. काय राव विनू बाबा, फिरकी घेताय माझी? बरं, आवडलं की सगळ्यांचं? हो अहो सर, आपलं ठरल्यापासून आमच्या मॅडम आवरून बसलेत. हो, झालं का तुमचं सुरू? हो, मला एक कळत नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हो मोना, त्याच्या कुठं नादाला लागलीयस? बरं, आप्या कुठं राहिली अजून? हो बापू, दीदीला कळवलंय मी. ते ऑफिसवरनं आले ना की लगेच निघू आपण. बर बापू, आज दिप्यानं ऑफिस मध्ये बसून सगळी तयारी व्यवस्थित केली बघा. बरं चला, आत्ता लवकर जाऊ म्हणजे लवकर परत येऊ. मला आज अमोल बरोबर मस्त चमचमीत जेवण करायचं बाहेर. हो, आणि ना छोटे सरकारांना चायनीज खूप आवडतं, तर आपण चायनीज पण खाऊ. या या भांजे, सगळेजण कशी तयार झालेत बघा. आता आपल्याला निघायचंय बरं का. कुठं जायचंय आपण? रुपाली, दीपकनं आज बाहेर जेवायचा आणि पिक्चर बघायचा प्लॅन बनवलाय. आवडलंच का तू? थांबा. काय हो, काय झालं रुपाली? अहो, मी सकाळीच सांगितलं होतं ना की बाहेर जायला नको म्हणून. नको जायला? अहो पण का? अमोलचा अभ्यास आहे ना. अहो एवढंच ना. अहो मग सकाळी लवकर उठून करेल की अभ्यास? पाहिजे तर मी लवकर उठतो आणि त्याचा अभ्यास घेतो, पण आता लवकर जाऊ आपण. अरे दीपक, सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या वाटतात का तुला? त्याचा अभ्यास महत्वाचा आहे ना. अहो रुपाली, ते तुम्ही असं का बोलताय? आणि छोटे सरकार त्यांचा अभ्यास मॅनेज करतील. हो रुपाली ताई, आणि आता तसं पण सगळ्यांनी आवरले, लवकर निघूया आपण. मामा, आया नको ना जायला. भांजे, अहो तुम्ही मामावर फिरायला यायला नको म्हणताय वय? अरे खरंच माझी बाहेर जायची इच्छा नाहीये. भांजे, अहो मामा आहे की. अहो तुम्ही चला तर, मस्तपैकी खाऊ पिऊ, पिक्चर बघू, आणि हा येताना आपण आईस्क्रीम पण खाऊ बरं का. दीपक, तुला एकच गोष्ट किती वेळा सांगायला लागते रे? सांगितलं तो येणार नाही म्हणून. हो रुपाली ताई, तुम्ही ठरवलंय का आम्हाला बाकी कुणाच्या वाट्याला नाही येऊन द्यायचं? दिप्या जरा थांब. रुपाली, अगं लई दिवस झाले पोरगं कुठं बाहेर गेलं नाही, म्हणून बाहेर जायचं ठरवलं तर
तुझी नेमकी हरकत काय आहे? हे बघा मामनजी, मला या विषयावर जास्त बोलायचंच नाही. आणि तशी पण अमोलची इच्छा नाहीच आहे ना. त्याची बरोबर इच्छा होईल काय भांजे? दीपक, तू त्याच्या मागं लागू नकोस. रुपाली ताई बास, तुम्ही का आमच्यात बोलताय? आणि हे बघा, तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, पण मी अमोलला घेऊन जाणार. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनासारखी व्हावी असं काय वाटतं रे तुला? आणि जरा तरी मोठ्यांना मान दे ना. रुपाली, नको अगं उगाच वाद घालूस. पण 2-4 तासात परत येऊ. नाही सर, ज्या माणसाला घरात शांतता नको आहे ना, तो माणूस 2-4 तास काय 10 मिनिट जरी घरातल्या सगळे बाहेर जायचे म्हणले ना तरी धिंगाणा घालणारच. अहो तुम्ही जरा शांत व्हा ना. नाही बोलू देत ना त्याला. अशाही बोलताना कधी मर्यादा पाळल्यात त्यांनी. रुपाली ताई, मी विनाकारण तुम्हाला कधीच बोलत नाही हं. त्याचा सगळ्यात मोठा पुरावा स्वप्नील सर आहे तिथं. आणि तसं बी अमोलनं कुठं जायचं कुठं नाही हे ठरवणार तुम्ही कोण? तू विसरतोयस का? अमोल मला त्याची मोठी मा म्हणतो. आणि तुम्ही पण विसरू नका, तुम्ही त्याची खरी मान आहे. दीपक, अरे काय बोलतोयस तू हे? आणि बघ, शब्दाला शब्द लागून फक्त वाद होतो आणि एकमेकाला दुखावण्याशिवाय काही मिळत नाही. तू जरा शांततेत घे. आपण बापू, आपण सगळीजण इथं असताना ह्या का सगळं ठरवणार? अरे थांब. मला अमोलची काळजी वाटते म्हणून बोलतेय. हो, मला माहिती आहे तुम्हाला कसली काळजी आहे. हे बघ दीपक, जे काय आहे ना ते स्पष्ट बोलच तू. स्वप्नील सर, मला यांच्या तोंडाला नाही लागायचं, तुम्ही यांना समजून सांगा. हा निर्णय माझा आहे, तू त्यांना मध्ये घेऊ नकोस. अहो रुपाली ताई, जरा तरी मोठ्यासारखं वागा की. तरी मी दिदीला आणि दाजींना सांगत होतो की यांना- काय काय चाललंय? दीदी बरं झालं तू आलीस. अगं घरात जरा जरी काय चांगलं करायचं हवं तरी रुपाली त्यांनी मोडता घातला. एक मिनिट थांब. काय झालंय? दीदी, अगं सगळ्यांचं असं ठरलेलं की बाहेर कुठं तर पिक्चरला जायचं. मी तुला पण सांगितलेलं की. हो, मी पण त्याच तयारीने आले होते. अगं बाकी सगळे पण तयार आहेत, पण या रुपाली त्यांचं असं म्हणणं आहे की अमोलला घेऊन कुठं बाहेर जायचंच नाही. रुपाली ताई, हे खरं आहे का? होय अप्पे. अगं बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळे एकत्र येऊन वेळ काढून बाहेर जायचं ठरवलं होतं, तर रुपालीनं मोडता घातला. अहो त्या पाठीमागं अमोलची काळजीच आहे ना मामनजी. दिप्या, रागात जिभेवरचा ताबा सुटणे शहाण्या माणसाचं लक्षण नाही आहे. आपला अधिकार सोडून मोठ्यांशी नाही बोलायचं. रुपाली ताई, काय झालंय? तुम्ही काय नाही म्हणताय? अगं अपर्णा, मी अमोलसाठीच नाही म्हणत होते. बिलकुल नाही रुपाली ताई, मी अमोलला बरोबर म्हणावलं असतं, पण तुम्ही विषय वाढवला. दिदे, वाटलं तर स्वप्नील सर येत आहे, तू त्यांना विचार. बघितलं का दिदे, मी उगाच का कुणाला बोलू? बाद झाला दीपक, मी एकदा सांगितलं ना, अमोल आज कुठेही जाणार नाही म्हणजे नाही. मग इथं कुणाला काय वाटायचं ते वाटू देत. रुपाली, इतक्या वेळ मी ऐकून घेतोय म्हणजे मला बोलता येत नाही अशातला काही भाग नाही. उगाच अधिकाराची भाषा वापरू नकोस. रुपाली, अमोल इथं सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे. सगळ्यांनाच त्याची काळजी वाटते. पण तू जे करतेस ना, तो मला बालहट्ट वाटतो या ठिकाणी. मी सांगितलं ना, कुणाला काय वाटायचं ते वाटू देत. माझं तर सगळंच मूड खराब झाला बे. किती इच्छेने आवरलं होतं मी सगळं. हे काय नाही हं. आपण सगळ्यांनी जायचं म्हणजे जायचं. मी असा हुस देणार. बास आता. काय बोर खेळ लावलाय हा? दिप्या, अरे एकदा अमोलकडे तरी बघ. अमोल, तू ठीक आहेस का बाळा? हो मा, पण मला घरामध्ये भांडण झाले नकोय. बरं मला सांग, तुला जायचंय का बाहेर? अमोल कुठेही बाहेर जाणार नाहीये. बाकी कोणाला जायचंय? दिप्या, अरे त्याचा मूडच चांगला नसेल तर तो बाहेर जाऊन काय एन्जॉय करणार आहे? आपण नंतर जाऊया ना सगळे. तू दिप्या, दिदे, तू आता मला समजावू नको हा. अरे तू रुसल्यानंतर तुला हसवण्याची जबाबदारी माझीच आहे. काय अगं दिदे, तुला तर मस्करी सुचायला लागली होय. दिप्या, किती लहान लहान गोष्टींवर चिडतोयस तू. अगं दिदे, त्या रुपाली ताई. तुला माहितीये का, एका मोठ्या माणसाने सांगितलंय
आपला राग एवढा स्वस्त नसतो. तो असं छोट्या छोट्या गोष्टींवर वाया नाही घालवायचा बाळा. हा, मला तर असं वाटतं हे सगळं सांगणार ती सगळ्यात मोठी व्यक्ती तूच आहेस. हसती काय ग तिथे? ते रुपाली त्यांच्या मनाला वाटेल तसं वागायला लागलेत आणि आता तर त्या अमोलच्या प्रत्येक गोष्टीवर अधिकार गाजवायला लागलेत. मग काय तिथे? अगं ते अशा वागायला लागले जणू काय अमोल त्यांचाच मुलगा आहे. आपल्याला अमोलचं काहीच पडलं नाही असं वाटतंय त्यांना. आपण सगळी त्या दोघांच्या मध्ये जातोय असं म्हणणं आहे त्यांचं. दिप्या, रुपाली ताईंना मुलबाळ नाहीये, त्यामुळे त्या अमोलच्या बाबतीत खूप हळव्या आहेत रे बाळा. हे बघ तिथे, ते काय पण असू दे, तुम्हाला त्यांचं वागणं पटत असेल पण मला अजिबात पटत नाही. दिप्या, जेव्हा अमोलचा जन्म झाला होता ना, तेव्हा त्याला त्यांच्या हातात देऊन मी हे सांगितलं होतं की हा तुमचा मुलगा आहे. त्यामुळे आता त्यांनी अमोलची काळजी करणं, त्याच्या बाबतीत हळवं असणं खूप साहजिक आहे. जिदे, अगं एवढा चांगलपणा चांगला नाही बरं का. मला कळतंय हे. दिप्या, तुला आठवतंय मम्मी आपल्याला कधीच पाण्याजवळ जाऊ द्यायची नाही. आठवतंय ना? हो, घाबरायची. ती का घाबरायची ते सांग बरं. कारण आपला अमोल दादा पाण्यात बुडून गेला होता, त्याची धास्ती घेतली होती आपल्या मम्मी. बरोबर. रुपाली ताईंचं पण तसंच झालंय रे. अमोल आजारी पडल्यापासून त्या जास्त विचार करतायत, काळजीपोटी विचार करतायत त्या. अगं तू कुणाची तुलना कुणावर करते ग? दिप्या, मी तुलना नाही करत आहे, पण रुपाली ताईंची अमोलच्या बाबतीतली काळजी खोटी नाही ना ठरत. अगं काय बोलावं ग तुला? अगं अमोलला जर आपण घेऊन गेलो असतो तर त्याची काळजी घ्यायला आपण सोबत होतोच की सगळे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, त्यांची वागण्या बोलण्याची पद्धत वेगळी आहे. मग ती पद्धत चुकीची आहे असं म्हणायचंय मला तिथे. अगं एवढ्याशा पोरावर असा अधिकार गाजवणं कितपत योग्य आहे सांग बरं. हे बघ दिप्या, तू चुकतोयस असं माझं अजिबात म्हणणार आहे. तुझं अगदी बरोबर आहे, पण तू एक गोष्ट लक्षात घे ना, तू असं सारखं त्यांच्यावर चिडचिड करत राहिला ना तर त्या तसंच वागणार आहेत. तू तुझी पद्धत बदल ना, तू त्यांना समजवून सांग. जर समजून सांगितलं तर ते ऐकतील असं वाटतंय तुला? वाद तर होणार नाही, म्हणून म्हणते पद्धत बदल. तिथे नमस्कार करतो बाय तुझ्या त्या संयमाला, पण एक लक्षात ठेव, अमोलची आई तू आहेस, त्यामुळे त्याच्यावर तुझ्यापेक्षा जास्त हक्क त्यांनी नाही दाखवला पाहिजे. बरं ठीक आहे, मी घेईन आता काळजी. तू शांत झालायस का आता? शांतच आहे का मी तिथे? नाहीये दिपे तू शांत. अगं हो तिथे. अरे मग हस की. आता कसा हसलास? काय दिप्या, किती विचार करतोय? चल आता वर, भास झालं. चला. रुपाली, हे काय नवीन सुरू केलेस तू? माझं काही चुकलेलं नाहीये आता. अमोलवर हक्क दाखवणं चुकीचं नाहीये असं म्हणायचंय का तुला? तसं समजा हवं तर. आणि अमोलवरती मी नाही हक्क दाखवायचा तर कुणी दाखवायचा? हा हट्ट आहे रुपाली. अमोलच्या बाबतीत तुला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागेल. मला नाही आयुष्यात जास्त काही बोलायचंच नाही आता. हा, तुझ्या चुका असतील ना तर बोलायचंच नाही. माझं काय चुकलं होता? दीपक विनाकारण वाद घालत होता. त्याचं काही चुकलेलं नाहीये. मी तुला याआधी पण सांगितलंय रुपाली, आपल्यामुळे या घरात मला वाद नकोय. मी स्वतःहून कुणाचे वाद घालायला जातच नाही ना. मग आज अमोलला पिक्चरला घेऊन जायला विरोध का केलास तू? अहो, त्याला स्वतःला जायचं नव्हतं. ऐकलं नाही का मगाशी तुम्ही? हो, पण नकार तू सुरू केला. मला जे वाटलं ते मी बोलले आणि त्या पाठीमागं अमोलची काळजीच होती. ही अमोलसाठीची तुझी काळजी त्याला किती त्रासदायक होईल हे कळतंय का तुला? ही काळजी फक्त काळजी नाही हो, अमोलला वाचवण्यासाठीचे माझे प्रयत्न आहेत. पण मी तुम्हाला आत्ताच काही सांगू शकत नाही. बोलशील का काही? घटकेत चांगली वागतेस, घटकेत अशी वागतेस विचित्र. काय समजायचं आम्ही या ठिकाणी? आणि या गोळे कसले घेतेस सध्या? मला बोलली नाहीस याच्याबद्दल? रुपाली, अगं काय विचारतोय मी? अहो, मेनोपॉजसाठी गोळ्या सुरू केल्यात. काय? हो, आणि हे ना कदाचित त्यामुळेच मी अशी वागत असणार आहे. अगं रुपाली, पण मला सांगणार कधी तू हे? मी आहे ना त्यासाठी. अहो, मी तुम्हाला सांगणारच होते. ठीक आहे, तू काळजी घे स्वतःची. मी आहे. आराम कर.
समजाव स्वतःला. पॉझिटिव्ह राहा. मला माफ करा. मला माहिती आहे तुम्ही माझी किती काळजी करता, तरी सुद्धा मला आज तुमच्याशी खोटं बोलावं लागलं. अभ्या कुठं सापडला हा? खाली गाल फुगून बसला होता, पण मला छान वाटलं बापू. अगं तिथे अगं दिदे काय अगं दिदे? दिपे तुला तरी आठवत आहे का तू असा शेवटचा कधी रुसून बसला होता आणि मी तुला कधी समजूत घातली होती ते? अभ्या अगं आठवतंय का, आज गावात असाच गाल फुगून बसायचा, नुसता चिडका बोंबिलय. विनायकराव तुम्हाला सांगतो, आज गावात असताना सारखा चिडायचा. मग मी त्याला एकदा म्हटलं, अरे चिडक्या माणसाला बायकोच भेटत नाही. तेव्हा कुठं चिडायचं कमी झालं ते. पर बापू हा मस्करीचा भाग बाजूला राहू द्या. पर दिप्याचं आजचं चिडणं रुपालीवरचं काही चुकीचं नव्हतं बरं का. अहो चिडून होतं काय, अहो चिडलं की रागाच्या भरात माणूस काय बोलतोय हे लक्षात राहत नाही हो. जाऊ द्या ना आता. हे बघा कधी कधी ना परिस्थितीची चूक असते. बरोबर आहे आप्या तुझं. आणि दिप्या सगळेच प्रश्न काही चिडून सुटत नाहीत, शांतपणे पण सोडवता येतात. पण रुपालीला शांततेची भाषा कळती का? बाबा ठीक आहे, जाऊ दे, सोडा आता सगळं. एवढा मोठा विषय नाही हा. आणि हवं तर मी त्यांच्याशी बोलते, मग तर झालं. होय, तिच्याशी कुणीतरी बोलणं गरजेचं आहे. तू बोलून बघ, ऐकलं तर. विनय काका त्याची काहीच गरज नाही या ठिकाणी. स्वप्नील सर, अहो तुम्ही बोलताय. रुपाली त्यांनी आता काय धिंगाणा घातला बघितलं ना तुम्ही? का तर तुम्ही पण त्यांना पाठीशी घालायचं ठरवलंय. अपर्णा त्याचा राग साहजिक आहे, पण रुपालीच्या अशा वागण्यामागे एक कारण आहे. तिचा मेनोपॉज सुरू झालाय. काय? हो, आणि हे मूड स्विंग त्यामुळेच होत आहेत तिचे कदाचित. आणि राग सुद्धा, चिडचिड त्याचाच परिणाम असू शकतो. हो, हे कधी झालं? आणि अशा वेळी रुपाली त्यांनी मला तरी बोलायला हवं होतं ना. हो, ती बोलली नसेल, पण मला वाटतं अशा नाजूक काळात आपण तिला समजून घ्यायला हवं. हो स्वप्नील सर, ही काय सांगायची गोष्ट आहे का? तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि हे जर आधी माहिती असतं तर या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या ना. हो, पण ती मला आत्ताच बोलली. सर काहीच हरकत नाहीये, तुम्ही त्यांची पूर्णपणे काळजी घ्या. आपण सगळेच मिळून त्यांची काळजी घेऊया. बाबा, बापू, दिप्या, हे बघा आता सध्या त्यांना काही बोलू नका. त्यांना जे सांगायचंय ते योग्य वेळ आले की आपण सगळेजणच बोलूया ना. बरं आप्या. अपर्णा, एवढं सगळं होऊन सुद्धा या गोष्टी तू समजून घेतेस, थँक्यू व्हेरी मच. तासासाठीची व्यवस्थित झोप, मसालेदार खाणं बंद, एकदम गार किंवा गरम खाणं बंद, कोमट खायचं. हे सगळं करून मी बरा होईन ना? जर नाही झालो तर? आज माझ्यामुळे घरामध्ये खूप भांडणं झाली. परत असं मी नाही होऊ देणार. माझ्याबद्दल सगळ्यांना सांगू का? काय करतोस बाळा? मा, अगं मी विचार करतोय. कसला विचार करतोय? बाबा आल्यावर आपण कुठे फिरायला जायचं? शाबास. आता बाहेर सगळेजण म्हणत होते आपण फिरायला जाऊया का, तर नको म्हणालास. आणि आता बाबा येण्याची वाट बघतोयस का? अगं मा, मगाशी खूप थकलो होतो ना. बरं ठीक आहे, पण अमोल मला एक सांग, तू कधी बरं चला होमवर्क कंप्लीट करा. मा, झाला. काय? होमवर्क कंप्लीट झाला? हो मा, कारण आज मला लवकर झोपायचं होतं ना. एक मिनिट. अमोल, रोज रात्री दंगा करणारा तू आज तुला लवकर झोपायचंय? अगं हो मा, तू पण कामावर खूप थकतेस ना, म्हणून मी विचार केला की रोज आपण संध्याकाळी
लवकर झोपायचं. अरे वा, व्हेरी गुड. अमोल, तुला माहितीये मी ना खास महिलांसाठी एक योजना सुरू करते. मी आताच तिची मीटिंग करून आले. खरंच ना? किती छान. म्हणजे आता आपल्या पुणे जिल्ह्यातल्या महिलांना त्रास होणार नाही याची खबरदारी तर घेईनच मी. पण ही योजना जर का यशस्वी ठरली ना तर ही योजना सगळीकडे राबवण्यासाठी मी वर अर्ज पाठवणार आहे. मा अगं मला फक्त एवढंच करतो की तू सगळ्या मुलींसाठी खूप चांगलं करतेस. तुला सगळं सांगितलं ना की मग मला बरं वाटतं. पण अमोल, आता बघ, कोणाचीच हिंमत नाही होणार मुलींकडे वाईट नजरेने बघण्याची. Yes, ma, proud of you. थँक्यू. बरं चला, मी फ्रेश होऊन आलेच, मग आपण झोपूया. हो मा, तू फ्रेश हो. मा किती भारी काम करते आणि ती तिच्या कामामुळे हॅपी पण असते. मग मी हे सगळं सांगून तिचं काम कसं थांबवू? मी नाही तिला काहीच सांगू शकत.